नागपुर के विधान भवन पर प्रतिदिन दर्जनों मोर्चे दस्तक दे रहे हैं। इसी क्रम में आज महाराष्ट्र राज्य गांव कामगार पुलिस पाटिल संघ की ओर से अपनी विविध मांगों को लेकर 25,000 की संख्या में भव्य मोर्चा निकालकर विधान भवन पर दस्तक दिया गया। पेश है हमारे संवाददाता संजय मीरे, इनकी एक ग्राउंड रिपोर्ट। आखिर कब मिलेगा पुलिस पाटिल संघ को न्याय में, आइए देखते हैं। गाव कामगार पोलीस पाटील संघाचा सर्व पोलीस पाटलांनी पाटला सारखं वागा, आरामात सगळे जणी मागे व्हा, बॅट टाकून राहिले। आपण सर्वांनी बसून घ्यायचे। अंधारात पाठ झालीच पाहिजे, अंधारात पाठ झालीच पाहिजे। असे कसं ठेटणार घेतल्या जीवारात, असं कसं ठेटणार घेतल्या जीवारात। प्रेक्षकांनो नमस्कार। यावेळेला कारण न्यूजची टीम सीताबर्डी चौकाच्या त्या टी पॉइंट जवळ आहे, ज्या ठिकाणून मी पोलीस पाटील हे टोप्या घातलेला हे सगळे पोलीस पाटील लोक आहेत, जे आज या आंदोलनामध्ये राज्यातून आलेले आहेत। यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत ज्या सरकारला त्या करणार आहेत। हे लाईव्ह दृश्य यावेळेला आपण कारण न्यूजवर बघू शकतो की आपल्यासोबत हजारोच्या संख्येमध्ये पोलीस पाटलांचा या ठिकाणी हे सगळेजण विधानसभेवर धडक देण्याकरता म्हणून जात आहेत आणि आपल्या काही त्यांच्या मागण्या आहेत। आपण थेट जाऊया या मोर्चेकरांकडे, त्यांनाच विचारूया की त्यांच्या काय प्रमुख मागण्या आहेत। यावेळेला आपल्यासोबत बाळासाहेब शिंदे आहेत, त्यांना विचारू, जे अध्यक्ष आहेत। चला बाळासाहेब, मला हे सांगा की ज्या पद्धतीचं आज हे जो मोठा तुम्ही धडक देऊन राहिले, काय मागण्या तुमच्या? मागण्या पोलीस पाटलांचं मानधन 18,000 रुपये झालं पाहिजे। पोलीस पाटलांचं नूतनीकरण कायमचं बंद झालं पाहिजे। पोलीस पाटलांच्या वयामध्ये 60 ते 65 वय झालं पाहिजे। पोलीस पाटलांना मेडिक्लेम मिळाला पाहिजे। या ठिकाणी गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, गोंदी असेल, हत्या झालेल्या पोलीस पाटलाला किमान 25 लाख रुपये निधी मिळाला पाहिजे। अशा अनेक मागण्या आमच्या आहेत, 10 ते 12 मागण्या आहेत, रास्त मागण्या आहेत। आम्ही वर्षभर झालोय सरकारला त्या ठिकाणी सांगून। मला हे सांगा की तुम्ही दरवर्षी येता, दरवर्षी आंदोलनं करता, मग ते मुंबईचं आझाद मैदान असेल, नागपूरचं हा तो टी पॉइंट असेल जो विधान भवनाच्या मात्र 2 किलोमीटर अगोदर येतो आहे। दरवर्षी तुम्ही आंदोलन करता पण पोलीस पाटलांना न्याय मिळत नाही, सरकार गंभीर नाही की तुम्हा लोकांचं काही चुकतं? आमचं चुकण्याचं काही कारण नाही। आम्ही शासनाची सांगितलेली सर्व कामं करतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत 24 तास आम्ही सरकारची कामं करत असतो। परंतु सरकार सगळ्यांचं मानधन वाढवले, आमचंही वाढवू असं आम्हाला वारंवार सरकार सांगतंय, पण प्रत्यक्षात वाढवत नाही। त्यामुळं आमची थोडी या ठिकाणी नाराजी आहे। मला आता शेवटचा प्रश्न हा सांगा की तुम्ही धडक द्यायला जरूर चाललेले आहे, निवेदन सुद्धा देणार आहेत, मात्र जर आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तुम्हा लोकांची भविष्यातली काय रणनीती याच्या व्यतिरिक्त असेल? भविष्यामध्ये आम्ही सर्वांनी ठरवून घेतलेलं आहे, आता सध्या जर मानधन वाढलं नाही तर आम्ही सगळे मी स्वतः आमरण उपोषणाला बसणार आहे आणि माझ्याबरोबर संपूर्ण राज्यातले पोलीस पाटील आमरण उपोषण करणार आहे। त्याची जबाबदारी सरकारने घ्यावी। या ठिकाणी प्रशासनाने आणि सरकारने याच्याबद्दलची काळजी घ्यावी असं म्हटलेलं आहे। पोलीस पाटील सेवानिवृत्त वय 65 झाले पाहिजे असे सुद्धा फलक लागलेले आहे आणि कमीत कमी 18,000 रुपये यांना देण्यात यावे अशी मागणी सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। हजारोच्या संख्येमध्ये हे मोर्चेकरी आलेले आहेत, या राज्याच्या विविध भागातून, विविध परिसरातून आलेले आहे, दरवर्षी येतात। आता प्रश्न हा येतो की हे जे अधिवेशन असते करमणुकीचं साधन आहे, या नागरिकांचा जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांचा फक्त टाइमपास आहे की त्यांना काहीतरी बातमी पाहिजे आहे आणि शहरात आहे की इव्हेंट आहे असं नागरिकांना वाटू लागलेलं आहे। दरवर्षी पोलीस पाटील येतात, दरवर्षी शिक्षक येतात, दरवर्षी अंगणवाडी सेविका येतात, टेक्निकली जे मुलं येतात, कामगार येतात, अस्थायी कर्मचारी येतात, प्रत्येकांची एक ओरड असते। एकेका अधिवेशनामध्ये सोल्युशन का निघत नाही? हा पोलीस पाटील शासनाचंच कामं करतो, वेळ प्रसंगी याला न जेवता सुद्धा जावं लागतं। जर कुठे गेला तर मग ते माफिया असेल यांच्यावर हल्ले करतात सातत्याने। अशा या लोकांना सिक्युरिटी नावाने काहीच नाही आणि त्यातल्या त्यात यांना वेतन मात्र फक्त 6,500 रुपये दिलं जातं। 6,500 मायबाप सरकार कुणाचं घर चालत नाही, माझंही नाही, तुमचंही नाही, यांचं काय चालणार? मग यांना केव्हा न्याय मिळणार? हा देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्षाचा कार्यकाळ होऊन राहिलेला आहे। एवढा मोठा कार्यकाळ झालेला असताना सुद्धा आज हे लोक स्वातंत्र्यात नाही, पारतंत्र्यात आहे आपल्या न्याय हक्कासाठी। आपण बघू शकतो कितीतरी किलोमीटर हे लोक पायी चालून आलेले आहे, विमानात प्रवास करून नाही आलेले आहे बरं का? तर त्यांची सूद घ्यावी, त्यांना न्याय द्यावा,
त्यांचे जे मूलभूत प्रश्न असतील ज्यापासून ते लोक वंचित आहे, तुम्ही वंचित आहात का? हा एल्गार, हा आवाज आता विधानसभेवर धडक या मोर्चाच्या रूपानं देण्यात येत आहे. नागपूरच्या सीताबर्डी टी पॉइंटवरून कॅमेरा पर्सन विलाससह संजय मिरक, कारा न्यूज, नागपूर.